प्रेमकथा स्पर्शाच्या पलीकडे. पात्र आर्यन 22 वर्षांचा, फ्रेश मसाज थेरपिस्ट, साधा, नम्र पण जबाबदार. समीरा मॅडम 38 वर्षांची, एकटी राहणारी, सौंदर्यपूर्ण पण थोडी एकाकी गृहिणी. आर्यन पहिल्यांदाच एका श्रीमंत सोसायटीत होम मसाजसाठी जातो. दार उघडताच त्याला समोर दिसते समीरा मॅडम. साडीमध्ये, सडपातळ, चेहऱ्यावर सौम्य हास्य. आर्यन, तूच ना थेरपिस्ट? हो मॅडम, तो थोडासा लाजत उत्तर देतो. ती त्याला आत घेते. घर सुशोभित, मंद सुगंध आणि शांतता. समीरा हलक्या कपड्यात, तोंड झाकून झोपते. आर्यन तिच्या पाठीवर तेल लावतो. त्याचा हात थोडासा थरथरत असतो. पहिल्यांदाच तो एखाद्या अशा बाईला मसाज देत असतो. आर्यन, तुझा हात खूप हळवा आहे, ती म्हणते. हळूहळू त्याच्या स्पर्शात आत्मविश्वास येतो. तिच्या खांद्यावरून, पाठीवरून, कमरेपर्यंत त्याचा स्पर्श जातो. ती डोळे मिटून फक्त श्वासांवर नियंत्रण ठेवते. त्या एका तासात दोघांत एक नाजूक शांतता तयार होते. फोडलेलं मौन, पण दोघांच्याही मनात काहीतरी हलतंय. मसाज संपल्यावर ती म्हणते, तुझ्या स्पर्शात फक्त शरीरासाठी नाही, पण मनासाठीही आराम होता. आर्यन फक्त हलकं हसतो. समीरा दर आठवड्याला त्याला बोलावते. प्रत्येक वेळी त्याचा स्पर्श थोडा अधिक विश्वासू होतो. आणि तिचं मन थोडं अधिक उघडं होतं. एक दिवस ती म्हणते, आर्यन, स्पर्श कधी कधी शब्दांपेक्षा जास्त सांगतो. आर्यनचं मन गोंधळलेलं. पण त्याला तिच्या डोळ्यात माया आणि ओढ दोन्ही दिसतात. एक दिवस मसाजनंतर दोघं शांत बसलेले. समीराने आर्यनचा हात हातात घेतला. तुला वाटतं का की हे फक्त मसाजचं नातं आहे? आर्यनने डोळे मिटले. मला वाटतं, हे नातं खूप हळूहळू पण खूप जवळचं होतं. त्या दिवशी संध्याकाळी आर्यन पुन्हा समीराकडे आला. आता त्यांचं नातं ठराविक व्यावसायिक मर्यादांपलीकडे गेलं होतं, हे दोघांनाही माहीत होतं. ती आज थोडी वेगळी दिसत होती. एक नाजूक नाईटी, केस मोकळे, हलकी अत्तराची झुळूक. तिच्या नजरेत थांबलेली एक भावना होती, अधुरी पण बोलकी. आर्यन, आज पाठ नाही, आज मला फक्त शांतता हवी आहे. पण तुझ्या स्पर्शासोबत. आर्यनने तेल हातावर घेतलं. ती बेडवर आरामात झोपली होती. त्याने सुरुवात केली तिच्या खांद्यापासून, अगदी हलक्या, लाडिक स्पर्शाने. तिचा श्वास जड होत होता. तुझ्या हातात काही जादू आहे, ती हळूच म्हणाली. त्याचा हात आता पाठीवरून कमरेकडे सरकत होता. त्याचा स्पर्श अधिक मऊ, अधिक आत्मीय. तिच्या त्वचेशी त्याचा प्रत्येक स्पर्श काहीसं बोलत होता. आर्यन, ती थोडीशी वळून त्याच्याकडे बघत म्हणाली, आज तू थांबू नकोस. त्या शब्दांत भूक नव्हती, पण एक खोल ओढ होती. आर्यन थोडा पुढे झाला. त्याचा हात आता तिच्या पाठीला बिलगलेला आणि ओठ हलकेच तिच्या गालावर टेकले. ती डोळे मिटून म्हणाली, हे चुकीचं असेल, पण खूप हवंसं वाटतं. मग काही क्षण शब्दांचे नव्हते, फक्त स्पर्श, हलके चुंबन आणि श्वासांची लय. त्याच्या हातांनी तिची बोटं धरली, तिचा चेहरा हातात घेतला आणि त्यांनी एकमेकांच्या ओढीत हरवून गेलेली एक जाणीव शेअर केली. ती दोघांचीच होती, पण कुठेही लिहिलेली नव्हती. काही वेळाने ती त्याच्या मिठीत विसावलेली होती. तू परत येशील, ती विचारते. हो. पण आता हे नातं वेगळं आहे, तो म्हणतो. ती हसते, डोळे मिटते. हो. आता हे फक्त स्पर्शाचं राहिलं नाही. त्या दिवसानंतर आर्यन आणि समीरामधली जवळीक वाढत गेली. प्रत्येक भेटीमध्ये ओढ जास्त, स्पर्श गहिरा आणि मन अधिक गुंतलेलं होतं.
पण एका दिवशी आर्यनचं मन थोडं अस्वस्थ झालं. मी फक्त थेरपिस्ट आहे आणि तू एकटी आहेस. आपण काय शोधतोय यात? समीरा शांत झाली. खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली, शोधतोय एक आधार. पण आधार किती काळ टिकतो? आर्यन एका दिवशी घरी गेल्यावर आरशात स्वतःकडे पाहत होता. मी जे करतोय त्याने कोणाला सुख मिळतं का? की फक्त थोडा विसर? त्याला समीराची ओढ जाणवत होती, पण तिच्या डोळ्यांतली हळहळही आठवत होती. त्या क्षणी त्याला कळलं, शरीराच्या जवळ येणं सोपं आहे, पण मनाच्या जवळ जायचं असेल तर उत्तरदायित्व लागतो. तो पुन्हा समीराकडे गेला. तिने दरवाजा उघडला आणि लगेच त्याच्या मिठीत आली. पण आज आर्यन थोडा वेगळा होता, शांत, स्थिर. समीरा मॅडम, त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले. आपण जिथं पोहोचलोय ते थांबवायचं मला वाटतं. हे सुंदर होतं, पण अधुरंही. तू प्रेमसाठी तयार आहेस, मी अजून शोधतोय. ती क्षणभर स्तब्ध झाली. मग हसून म्हणाली, आर्यन, तू मला स्पर्श दिलास, पण त्याही पलीकडचं विचार देऊन गेलास. काही महिन्यांनी आर्यन स्वतःच छोटं स्पा सेंटर सुरू करतो. आणि एका भिंतीवर तो एक छोटं वाक्य टाकतो, प्रत्येक स्पर्शाच्या मागे एक भावना असते. पण ती भावना जबाबदारीची असेल तरच ती नात्यात बदलते. समारोप. ही कथा केवळ स्पर्शाची नव्हती, ती भावनेतून नातं उभं करण्याच्या प्रक्रियेची होती. ती सांगते की कामुकता वाईट नाही, पण ती जबाबदारी आणि भावनेच्या चौकटीत असेल तरच ती सुंदर वाटते. अशा अजून नवीन बोधकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.